दिसत नाही। गोसेखुर्द धरण आता पूर्ण होत आहे। या धरणातील प्रचंड पाणीसाठ्यातून धरणाच्या वरच्या बाजूला तसंच वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बॅकवॉटर पसरलंय। त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र त्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जमीन अधिग्रहित करून हवी असेल तर विशिष्ट रक्कम द्यावी लागेल अशी मागणी करणारे काही लोक संपर्क करत होते असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर गोसेखुर्द धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात नेमकं काय घडतंय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। गोसेखुर्दचं बॅकवॉटर पाणी वैनगंगेच्या पात्राबाहेर जात आहे। जमिनी आणि अन्य गावातील शेती त्यामुळे बुडतीये। फेब्रुवारीतही जमिनी पाण्याखाली गेल्या तरीही जमिनी बॅकवॉटर अधिग्रहण प्रक्रियेबाहेर आहेत। बॅकवॉटरचं पाणीच नाही अशा जमिनींचे मात्र नुकसान भरपाईसाठी अधिग्रहण। एबीपी माझानं वस्तुस्थिती तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य दिसून आलंय। वैनगंगेच्या प्रवाहापासून दूर असलेल्या जमिनींना 42 कोटींची भरपाई देण्याची तयारीही सुरू आहे। अधिग्रहण दाखवायचे तर पैसे द्या अशी दलालांनी शेतकऱ्यांकडे मागणी केली। पैसे न देणाऱ्यांना वगळलंय। शेतकऱ्यांच्या महसूल आणि जलसंपदा विभागाकडे त्यांनी लेखी तक्रारी केल्यात, पण दुर्लक्ष केलं जातंय। एका शेतकऱ्याची खंडपीठात त्यानं धाव घेतलीय। खंडपीठानं नियमाप्रमाणे काम करा अशी तंबी दिली तरीही पहिले पाढे 55च दिसतायत। दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याचं आणि त्या संदर्भात सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत गैरकारभार होत असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। नाही, जेव्हा केव्हा शासनाच्या वतीनं जमीन ही अधिग्रहित करण्यात येते तेव्हा संपूर्ण त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेली किंवा प्रकल्पग्रस्तांची जमीन असते याचा सर्व पद्धतीनं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी ज्या ज्या जमिनी बाधित झाली आहे त्या त्या ठिकाणी मदत देण्यात येते। जर का ह्या पद्धतीची मदत कुठे पोहोचली नसेल किंवा काही नागरिकांना त्यामध्ये समाधान झालं नसेल तर निश्चितपणे त्यांच्याकडून ती तक्रार प्राप्त झाल्याबरोबर त्या संदर्भाचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील। जिल्हाधिकारी अनेक स्पॉटवर स्वतः गेलेले आहे, परंतु असं एखादं गाव असेल की ज्या ठिकाणी लोकांच्या मनात नागरिकांच्या मनात असलं की बाबा आपली जमीन त्यामध्ये सुटते आहे, आपली जमीन बाधित असताना देखील, तर निश्चितपणे याची दखल घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला पुन्हा निर्देश देण्यात येईल। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्यात। आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपतींची भेट घेतील। राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील सोबत असणार आहेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे। 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत। तर जिल्हा नियोजन समितीची ही बैठक होणार आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच बैठक होतीये। 2026-27 आर्थिक वर्षाच्या आराखड्यास मंजुरी दिली जाणार आहे। पुण्याच्या पालकमंत्री या नात्यानं उद्या सुनेत्रा पवार ही बैठक घेणार आहेत।
आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका व्यक्त करत एका पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलमुळे वेळ लागला आणि त्यामुळे दादांना विमानानं बारामतीला यावं लागलं असं म्हटलं होतं. याबाबत जेव्हा एबीपी माझाचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत रोहित पवारांना त्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय. एक कुठले तरी नेते आहेत, हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहीत नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्त्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादांनी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका, म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. आत्ता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं. एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, ॲरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप हा पहिला पक्ष ठरलाय तर राष्ट्रवादी दुसरा पक्ष ठरलाय. असं असताना देखील राष्ट्रवादीला सोबत न घेता शिवसेनेसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करू असं पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केलंय. तर परभणी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं ही व्यूहरचना सुरू केल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. करण्यात आला की पैसे वाटून निवडणूक लढवली जाते. काय वाटतं एकूण? हे बघा, यश आलं की पैसे, आम्हाला यश आलं की पैसे वाटले, ईव्हीएम मॅनेज केले आणि तो जो व्हिडिओ पण कर्मचाऱ्याचा आहे तर त्यांच्यावर किडनॅपिंगची केस झालेली आहे. ज्या उमेदवारांनी त्यांना किडनॅप करून दमदाटी करून तो व्हिडिओ करण्यास भाग पाडले की असं असं तुम्ही बोला म्हणून, आणि त्यांनी जाऊन स्वतः तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचं मला काही वाटत नाही गरज. बरं, आता कसं सूत्र राहणार आहे? म्हणजे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद कोणाला सोबत घेणार आहेत? कारण तुमच्या महायुतीमधले राष्ट्रवादीलाही चांगल्या जागा आल्यामुळे शिवसेनाही 5 जागांवर आहे. हे बघा, आम्ही शिवसेनेच्या सोबत लढावं असा नेत्यांची इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष बसू आणि भाजपचाच असणार आहे. निवडणुका सगळ्या बघितल्या की अघोरी अशा निवडणुका झाल्यात. म्हणजे अशा स्वरूपाचा एवढाला पैसा ह्या निवडणुकीत की ही या देशातली लोकशाही आता संपुष्टात आली की काय असं वाटतंय. कारण मी एवढ्या निवडणुका बघितल्या, मी लढलोय एवढ्या निवडणुका, पण अशा प्रकारची निवडणूक यापूर्वी कधी बघितली नाही आणि पुन्हा कधी बघता येईल असं वाटत नाही. उद्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे शिवसेना आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही सुद्धा सरकार बनवू शकतो. जिल्हा परिषद आम्ही सुद्धा ताब्यात घेऊ शकतो. त्या दृष्टीने आमची सुद्धा व्यूहरचना चालू आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. तर एकूण 54 जागा आहेत. बहुमताचा आकडा आहे 28. भाजपकडे 24 जागा आहेत, राष्ट्रवादीकडे 15, शिवसेना ठाकरे गटाकडे 6, तर शिवसेनेकडे 5, काँग्रेसकडे 3 आणि अपक्षांकडे 1 जागा आहे. आणि यानंतरची बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपूर महापालिका महापौर निवडणुकीमध्ये भाजपचा अनपेक्षित विजय झाला. काल झालेल्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत युती केली, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनं तटस्थ राहून कुणालाही मतदान केलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव झाला. यानंतर वंचित बहुजन आघाडीनं कारवाईला सुरुवात केली.
वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती केली आहे. सोबतच त्यांनी केलेल्या सगळ्या नियुक्त्यांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत पक्षानं शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यावर कारवाई केली. मात्र अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या वंचितच्या 2 नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागलंय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसंदर्भात आज भाजपकडून हालचाली होऊ शकतात. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे महापालिकेत मित्रपक्षांच्या मदतीनं भाजप सत्ता स्थापन करेल. तसंच सांगलीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मदतीनं जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार का याकडेही लक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक बातमी आहे. श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र डॉक्टरांनी आणखी 5 दिवस शरद पवार यांना रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. छातीत कफ असल्यानं श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 3 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. आणखी 5 दिवस शरद पवारांनी रुग्णालयात उपचार घ्यावं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार शरद पवार रुग्णालयात उपचार घेणार असल्याची माहिती मिळतेय. आणि राज्यातल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. पोलीस दलातील भरती प्रक्रिया आजपासून सुरू होतीये. एकूण 15,631 पदांसाठी शारीरिक चाचण्या आजपासून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश असणार आहे. उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार असून एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते थेट बाद ठरवले जाणार आहे. जळगावात 171 जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून पार पडणार आहे. 12,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले असून आजपासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलीस भरतीचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रियेत उंची आणि छाती मोजण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. 2020 विश्वचषक सुरू असतानाच भारतीय संघाचं टेन्शन वाढलंय. विस्फोटक सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आजारी पडलाय. पोटातील इन्फेक्शनमुळे अभिषेक शर्माला रात्री अचानक रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलंय. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता धूसर आहे. 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरोधात हाय व्होल्टेज सामना होणार आहे आणि त्याआधी अभिषेक शर्मा तंदुरुस्त होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या.